गायीच्या शेण व्यवसायांसाठी भारत सरकारच्या योजना. भारत सरकारने गायीच्या शेणाच्या वापराशी संबंधित व्यवसायांना पाठिंबा देण्यासाठी अनेक योजना आणि उपक्रम सुरू केले आहेत. येथे काही उल्लेखनीय योजना आहेत. 1. गोबर धन योजना. आढावा. गोबर धन गॅल्वनायझिंग ऑर्गॅनिक बायोॲग्रो रिसोर्सेस योजनेचा उद्देश गोवंशाचे शेण आणि घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणे आणि त्यांचे कंपोस्ट, बायोगॅस आणि बायो-सीएनजीमध्ये रूपांतर करणे आहे, ज्यामुळे वर्तुळाकार अर्थव्यवस्थेला चालना मिळते. उद्दिष्ट: गावांना पशुधनाच्या कचऱ्याचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यास मदत करणे आणि कचऱ्यापासून संपत्तीपर्यंतच्या उपक्रमांमध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन देणे. फायदे: बायोगॅस संयंत्रे उभारण्यासाठी आर्थिक मदत, बायो-सीएनजी उत्पादनासाठी प्रोत्साहन आणि भागधारकांसाठी प्रशिक्षण. 2. राष्ट्रीय गोकुळ मिशन. आढावा. राष्ट्रीय गोवंश प्रजनन आणि दुग्धविकास कार्यक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेचा उद्देश स्थानिक जातींच्या गुरांचे संवर्धन आणि विकास करणे आहे, ज्यामुळे अप्रत्यक्षपणे शेण संबंधित उद्योगांना पाठिंबा मिळतो. उद्दिष्ट: देशी जातींच्या विकासाद्वारे दूध उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे. फायदे: गोकुळ ग्राम म्हणजे एकात्मिक पशुविकास केंद्रे स्थापन करण्यासाठी पायाभूत सुविधा, प्रशिक्षण आणि सेंद्रिय शेती पद्धतींना प्रोत्साहन. 3. नवीन राष्ट्रीय बायोगॅस आणि सेंद्रिय खत कार्यक्रम. आढावा. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट बायोगॅस संयंत्रे बसवणे आणि सेंद्रिय खताचा वापर करणे आहे, ज्यामुळे शेणाचे बायोगॅस आणि खतात रूपांतर करणे सुलभ होते. उद्दिष्ट: शाश्वत ऊर्जा उपायांना प्रोत्साहन देणे आणि ग्रामीण स्वच्छता सुधारणे. फायदे: बायोगॅस संयंत्रे उभारण्यासाठी अनुदान, तांत्रिक सहाय्य आणि भागधारकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम.